मित्रांनो, आता आपली पोहोचले कोट हा बरा कासा वाघाडी भीमबान जो प्रसिद्ध ठिकाण आहे तिथं ना. इथंचा पूर तुम्हाला व्हिडिओ नांगातच हवा भरपूर असा पूर दिलेला आहे. रात्रीचा जरा जास्तीच पाणी होता तर रात्री जास्तीच पूर होता हवा. आता जरा ओहटला आहे, पाणी जरा कमी झाला. आजची 4 जुलै तारीख. आज पण रेड अलर्ट पालघर जिल्ह्यात जाहीर करेल ना. शाळा, अंगणवाड्या, सरकारी बाकीची कामं बंद करेल. मी पण खास आज पाणी येत होता तर म्हणजे पालघर जिल्ह्याच्या पहिल्या पाण्याचा पहिला पूर कसा काय. कारण जोहार मित्रांनो, नमस्कार. मी अरविंद बेंडगा. आज आपली चारोटी घोल गावात आहा. तो चारोटीचा हायवेचा पूल यो तुम्हाला दिसत हवा. आपली घोलच्या पुलावर आहा ना. इथं जी सूर्या नदी जाता आहे, सूर्या नदीला पूर कोडा किदेला आहे. तो तुम्हाला पुढे नांगा मिळेलच. पण पालघर जिल्ह्यात आज परत रेड अलर्ट जारी केला. सगळा शेता सगळ्या नया बया भरून ना वहाया लागल्या हा. पण तरी अजून पक्का मोठा पूर होय तसा पूर नाही झाला आहे. पण हळूहळू पाणी अजून असा 2-1 दिवस मोठा पडला तर नैले भरमसाठ मोठा पूर होईल. पण कुठंतरी जे पाण्याचे प्रतीक्षेत होतं, जिला पाणी टंचाई मे महिन्यात फार उद्भवेल होती, तिच्यासाठी एक आनंदाचा ना दिलासादायक पाणी पडला. आपली ब्लू ड्रॅगन घेऊन आला हा पूर नांगाया. तर आता आपली वाघाडी भीम बांधायला पण जायचा हा. तथंच पण दृश्य तुम्हाला पूर कोडा किदेल तो दाखवण ना. इथं कोडाक पूर इदेला आहे तो नांगा. मस्त एकदम हिरवगार सगळा दिस एकदम भारी. वाव. आपल्याची ब्लू ड्रॅगन इथं लावली आहे. आपली यो कास्याचा सालेपाईचा रस्ता यो तुम्हाला दिसत हवा न. यो इथं ओढा कसा पूर येत आहे भरमसाठ न. यो कुत्रा पण पूर नांगा येथेला आहे. काय पोवायचा आहे इथं पाणी पे आला हवा हो. काय गवस थिंडत आहे. 4 जुलै 2026 आजचा वार शनिवार. आज परत शाळेत सुट्टी दिली. आज परत रेड अलर्ट अतिवृष्टी जाहीर करून पालघर जिल्ह्याचे सगळ्या शाळा, अंगणवाड्या जेव्हा सरकारी कामं बाकीची हवी ती बंद केली. कारण पोराला शाळेत येता जाताना पुरात बिरात नेया नको त्याच्यासाठी सुट्टी दिन दिली. पाणी आज दिसते हो पडत आहे. रात्रीशी पाणी जिरा कमी जास्ती पडतच होता. आता आपले काश्याचे ते सालेशी तथं नैलं इथेला तर नैलं ओढाक पूर आहे. पक्का पाणी आहे ना तर पक्का पूर आहे. पण आज जरा कमीच पाणी आहे. आपली ही घोलचे पुलावरशी नैलं कोडाक पूर तो नांगला आता अथशी आपली जाऊन भीम बांधाले ना तिकडं कोडाक पूर आहे त्याहून नांगू ना. तुम्ही एखादं पूर काही नांगाया जात हवं ना तर पक्के पाणी जायचा विचार नको कर जास. दूरशीच नईचा पूर नांग जास. ओहोल बोहोल देवायचा प्रयत्न नको कर जास. पाण्याचा प्रवाह म्हणजे पाणी कोडाक जात आहे तो समजन आहे ना. मग धोवांनी जे आताच एक आपले पालघर जिल्ह्यात पेठ गावात एक घटना घडली. एक माणूस जाधेलवा मासलं धराया
ना त्याला पाण्याचा अंदाज नाही आला तर तो सूर्यानं नईत वाहून गेला, म्हणजे धोवान निला त्याला, तर त्याची बॉडी पण सापडेल नाही होती. तर अशा घटना आपल्या भागात फार घडत. त्याच्यामुळं तुम्ही पाण्याचे जास्ती रिक्स असेल तिथं उतरायचा प्रयत्न नको करू. मासली काही धरा जात हवी तर दूरशीच जरा लिमढेलं जराक पाणी हवं तिकडंच धर जास. चिंबोऱ्या वगैरे धराया पण असं म्हणजे सुखेलच जास्ती पुरात उडी देईन ना मासले धरू असा नको विचार कर जास. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. ना सुट्टी दिलेला आहे तर आजची सुट्टीचा आनंद घ्या, पण पाणीत म्हणजे पुरात उतरायचा विचार नको करू. आता आला हा वाघाडी भीमबांधाचे अथ ना. काय साला नजारा दिसय, काय हिरवगार ना. अरे इकडं तर मासली धराई दिला हा झोलत हा. काकीही इकडं मासली धराई दिला हवी झोलत हवी चढावणीची. तुम्हाला पण मासली धरा जायची हवी तर जायजास, पण लिमढेलच मासली धर जास ना. पक्कीच धरेल हवी तर मला फोन कर जास. मला चढावणीची मासली फार खाया आवडत, पण आमच्याकडं कसा धराया साधन नाही ना, नाही मोठी. तो माझा मित्र तो पण ईदेला आहे, योगेश सातवी, तिच्याकडेच मी ईदेला आहे. तर तो पण काय रे पूर्ण काय ईदेल काय ना. मासलं धरलंस का नाही, मासलं धरलंस का नाही, तूहून धरलं अवस्थ दे दोन एक. यो वाघाडी भीम बांध झालं तर अख्खा भीम बांध तर बुडून जातील. ओढात पाणी हाय. रात्री जास्ती पाणी होता तर सगळा बुडेल होता हवा, पण आता खुला झाला आहे ना. भरपूर गावाची माणसं मासलं धराया इथेला हा. ते तिकडं काकीही पण झोलत हा. मित्रांनो आता आपली पोहोचलं कोट हा बरा कासा वाघाडी भीम बांध जो प्रसिद्ध ठिकाण आहे इथं ना. इथंचा पूर तुम्हाला व्हिडिओत नांगातच हवा. भरपूर असा पूर दिलेला आहे. रात्रीचा जरा जास्तीच पाणी होता तर रात्री जास्तीच पूर होता हवा. आता जरा ओहटला आहे, पाणी जरा कमी झाला. आजची 4 जुलै तारीख. आज पण रेड अलर्ट पालघर जिल्ह्यात जाहीर करेल ना. शाळा, अंगणवाड्या, सरकारी बाकीची कामं बंद करेल. मी पण खास आज पाणी येत होता तर म्हणजे पालघर जिल्ह्याच्या पहिल्या पाण्याचा पहिला पूर कसा काय, कारण जे दिवशी पाणी पडायला लागला ते दिवशी पाणी चालूच आहे. लोकांच्या पैरना बाकीच्या तर तशाच राहिल्या, पण जे पाणी तुम्ही तुमच्याकडे नाही हवा, ओहल हवा. मासली धरा जात आहोत मित्र, पण मासली धरत आहात म्हणजे चढावणीचे मासले सगळीलाच आवडत खायला वाटत. तर तुम्ही पण चढावणीचं मासले धराया जात हवं, झोलाया जात हवं. तर पाण्याचा अंदाज येईल तिथंच मासलं धरजास, चढावणीचं मासलं धरजास. ओंढेलं नको जायजास, दरीलच. तिथं पण काकाही पागीर घेईन, झोल्या घेईन, झोलत आहा, मासली धरत आहा. इकडं पूर्णागाया इथेला हा गावाची माणसा ना. इकडं मासली धरत आहा ना. काकी हे तिकडं झोलत आहा दरीला.